हे आहे बघा आणि बाहेर आलो रूमच्या. तर हे बघा काय पाऊस पडतो इकडे मस्तपैकी. हॉटेलचं जेवण आपल्याला 1 ते 2 दिवस आपण खाऊ शकतो. नंतर घराचीच आठवण येते. बरोबर. हो बरोबर. आणि हो सगळ्यांची तुम्ही तयारी बघा. वाटतात की नाही गोव्यावाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल प्राजक्ता प्रवासमध्ये. आणि कॅप्शनवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे चाललेलो आहोत. तरी पण आपण चाललेलो आहोत गोव्याला. ये सो 10 वेळा प्लॅन गोव्याचा कॅन्सल होऊन आमचा फायनली गोव्याला जायचा प्लॅन हा ठरलेला आहे आणि तो फिक्स झालेला आहे. सो सगळेच खूप खुश आहेत. गोवा म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे बीचेस, तिकडचे नारळाची झाडं, तिकडची हिरवळ, फॉरेनर्स आणि अजून काही खूप म्हणजे तेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण गोवा म्हटलं की तितकंच असतं का? तर नाही. गोव्याला अजूनही खूप काही बघण्यासारखं आहे, एक्सप्लोर करण्यासारखं आहे. सो ते आपण आज करणार आहोत आणि गोव्याला फिरणार आहोत. खूप काही नवीन गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत, नवीन गोष्टी बघणार आहोत. सो ते काय काय आहे ते आपण बघूया. चला तर मग जाऊया गोव्याला. चाललो आहे गावी, तर सुखरूप जाऊन सुखरूप येऊन दे. होय महाराजा. कसलाही रस्त्यात अजिबात त्रास होऊन दे नको. होय महाराजा. आमची बस लेट येणार आहे. इथे आल्यावरती कळलं की बसला लेट होणार आहे आणि ते पण 1 ते 1.5 तास लेट येणार आहे. सो आम्ही इथे आता वेट करत बसलेलो आहोत ब्रिज खाली आणि बसची वाट बघत इकडे पूल खाली आम्ही बसलेलो आहे. तोपर्यंत मम्मीने मस्तपैकी कोकम सरबत दिलेला आहे. कोकम सरबत दिलेला आहे. सो कोकम सरबत पीत आपण आता बसची वाट बघूया. बसला होणार आहे लेट. सो फायनली आपण बसमध्ये चढलेलो आहोत आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. सो आता आपण भेटूया डायरेक्ट गोव्यालाच. बाय. माग बघ किती. सो फायनली आपण गोव्याला पोचलेलो आहोत. 17 तासांचा प्रवास होता, 17 ते 18 तास आणि स्लीपर बस होती. सो आता आपण पोचलेलो आहोत. जवळपास दीड वाजलेले आहेत. लेट झालेला आहे आम्हाला, पण ठीक आहे. आता आपण जाऊया हॉटेलवरती चेक इन करायला. सो फायनली 17-18 तासाच्या अथांग प्रवासानंतर पोचलेलो आहोत आम्ही. अथांग प्रवासानंतर आता अथांग समुद्रात डुबकी मारणार आहे. बरोबर. चला जाऊया. फायनली आपण पोचलेलो आहोत आणि ते तिथे आहे आपलं हॉटेल, ते वालं सुभाष गेस्ट हाऊस. चला जाऊया. चला आपण आता रूम बघूया. हे आहे होमस्टे सुभाष गेस्ट हाऊस आणि ही आहे आपली रूम. सो आपण बघूया आपली रूम कशी आहे. डिलक्स AC रूम आहे. एंट्री केल्या आहे बघा. मस्त थंड थंड वाटलं कारण इकडे AC आहे आणि मोठे 3 बेड आहेत. मोठे 2 बेड आहेत. एका बेडवरती 3 जण झोपू शकतात. असे 2 मोठे बेड आहेत एकदम. इथे TV आहे. इथे आहे TV. त्यानंतर इथे दरवाजातून आत एंटर केल्याच इथे वॉशरूम आहे. वॉशरूम पण मस्त मोठा आणि साफ आहे. त्यानंतर इथे मस्त 2 मोठे बेड आहेत. एकदम AC आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे, थंड थंड एकदम. इथे एक खिडकी आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे इथे बाल्कनी आहे बघा. बाल्कनीमध्ये ऑलरेडी 2 जणांनी कब्जा केलेला आहे. आल्या लगेच बाल्कनीमध्ये बसलेले आहेत. आणि हा आहे आपल्या
रूम बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर. आजूबाजूला बरेचसे होमस्टे आहे, तुम्ही बघू शकता. आणि नारळाची झाडं, ग्रीनरी खूप सुंदर. आणि मेन म्हणजे एवढी मोठी बाल्कनी आपल्याला मिळालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. वाह, रात्रीचं तर सुंदरच वाटेल एकदम, हो की नाही? किंवा सकाळचा चाय प्यायला एकदम मस्तच. सो हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा अशा होमस्टेमध्ये राहणं, त्यामध्ये हा फायदा असतो की आपल्याला घरासारखी फिलिंग येते, घरासारखं जेवण मिळतं. सो खूप छान. तुम्हाला वाटेल की घरासारखंच सगळं अनुभवायचं आहे तर मग कशाला बाहेर निघता, पण तसं नसतं. बाहेर गेलं की हॉटेलचं जेवण आपल्याला 1 ते 2 दिवस आपण खाऊ शकतो, नंतर घराचीच आठवण येते. बरोबर? हो बरोबर. आणि घराच्या जेवण जेवल्यावरती पोट बिघडत नाही. त्यामुळे सो मस्तपैकी फ्रेश होऊन एकदम तयारी करून आता आम्ही फायनली चाललेलो आहोत गोव्याच्या किनाऱ्यावर, म्हणजेच गोव्याच्या बीचवरती. सो सगळ्यांची तुम्ही तयारी बघा. वाटतात की नाही गोव्यावाले? मग माझ्या वांगडा चाल ना गो. असं थोडंसं काहीतरी गोव्याचं कोकणी भाषा बोलायची, म्हणजे गोव्याचा फील येतो. तो इथे बरेचसे रेस्टॉरंट आहे बघा, मस्तपैकी सेटअप एकदम छान आहे. सो म्हापसाला उतरल्यानंतर आम्ही तिथून बस केली. बसची फेअर होतं 30 रुपये पर पर्सन. सो तसं तुम्ही येऊ शकता, किंवा AC टॅक्सी पण मिळते. टॅक्सीचे फेअर होते 500 रुपये AC, आणि नॉन AC करायची असेल तर 400 रुपये. सो आणि बसने यायचं असेल तर पर पर्सन 30 रुपये. सो आम्हाला तेवढ्यात बस मिळाली. 1-1 तासावर असते पण पटकन मिळाली, त्यामुळे आम्ही बसने आलो. आणि आम्ही उतरलो काय टिटोज, आणि आम्ही उतरलो टिकोज लेन. तिथेच हे बाजूलाच थोडंसं पुढे चालून राईट साईडला हे हॉटेल आहे, होमस्टे आहे. सुभाष गेस्ट हाऊस जे तुम्हाला मगाशी मी दाखवलं ते होमस्टे आहे, आणि खरंच खूप छान आहे, आम्हाला आवडलं ते. आणि आता आम्ही आलेलो आहोत इकडे दुपारचं जेवण करायला, लंच करायला इथे आलेलो आहोत. हे बघा, गोव्याला येऊन सी फूड आणि नॉनव्हेजवरती ताव मारणार आहे, आणि इथे पोट बिघडल्यामुळे थम्सअप पिणार आहे. हे आहे बघा, आणि सध्यामध्ये मेट्रो. हे बघा, सगळ्यांचे लुक बघा. सो आपण आता चाललेलो आहोत बागा बीचला, आणि इथे एक स्नो पार्कसुद्धा आहे. हे लिहिलेलं तिकडे, दिलेलं त्याने एंट्रीचं ह्याचं तिकडे. त्याचसोबत इकडे बरेचसे होमस्टेज वगैरे आहे, आणि हे स्कुबा डायव्हिंग वगैरे तुम्हाला करायचं असेल तर हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे. पॅकेजच आहे स्कुबा डायव्हिंग, जसं आपण लास्ट टाईम मालवणला केलेलं तसंच. पॅरासेलिंग वगैरे त्यात सगळं येतं. सो तसे पण पॅकेजेस आहेत. सो आपण आता जाऊया बागा बीचला. चला, आपण आता चाललेलो आहोत बागा बीचला, जे की आपल्या होमस्टेपासून 1-2 किलोमीटरवरती आहे. सो जवळच आहे एकदम, चालून तुम्ही जाऊ शकता. सो चला जाऊया मग बागा बीचला. सो हे आहे बागा बीच. आपण आता आलेलो आहोत बागा बीचला. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30. आय थिंक आपण उलट्या साईडने एंट्री करतोय वाटतं. ही एंट्री अशी नाही आहे. गोव्यामध्ये, नॉर्थ गोव्यामध्ये स्पेशली बघायला गेलं तर बीचेसच आहेत. त्यामुळे आम्ही या एका बीचवरती आलेलो आहोत बागा बीचला. पण तुम्हाला हवं तर तुम्ही बाकी पण बीचवरती जाऊ शकता. कॅलंगूट बीच, कोलवा बीच आणि वॅगेटॉर बीच वगैरे अजून बरेचसे बीचेस आहेत, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. पण आम्ही इथे सगळे बीचेस सेमच असणार आहे, त्यामुळे आम्ही इथे बागा बीचला आलेलो आहोत.
आणि इथे जस्ट फिरता फिरता कळलं की इथे एक हेअरस्टाईल पण तुम्हाला करून मिळते, ती म्हणजे ते कलरिंगवाली वेणी घालून देतात 50 रुपयामध्ये. सो ते आम्ही एक करून घेतलं आणि खूप छान वाटतो तो लुकसुद्धा. बागा बीचला सनसेट सोबतच तुम्ही इथे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा एन्जॉय करू शकता. इथे वॉटर स्पोर्ट्समध्ये आहे पॅरासिलिंग आहे, जेट स्कीइंग आहे, बनाना बोट राईड आहे आणि बरेचसे वॉटर स्पोर्ट्स आहेत. त्यांचं पॅकेज असतं जे तुम्ही बुक करून इकडे ते एन्जॉय करू शकता. नाईट लाईफ जसा काळोखोळा तेव्हा खूप मस्त दिसणार एकदम. गोवा हे ठिकाण इकडच्या बीचेससाठी तसंच इकडच्या नाईट लाईफसाठी सुद्धा फेमस आहे. इथे लाखो पर्यटक देश विदेशातून येत असतात, प्लॅन करतात इथे फिरण्यासाठी आणि इकडची नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी. आपण आता बागा बीचवरती आहोत, पण असेच अजूनही बीचेस आहेत जसं की कोलवा बीच, अंजुना बीच, वॅगॅटॉर बीच आणि कॅलेंगुट बीच. सो तिकडे सुद्धा अशी वेगवेगळी नाईट लाईफ असते. तर तुम्ही इथे गोव्याला यायचा प्लॅन करत असाल तर इकडच्या नाईट लाईफचा आनंद नक्की लुटा. हे आहेत बागा बीचच्या बाहेर गोव्याचे रस्ते. शॉपिंग तुम्ही इथे करू शकता, खूप सारी आहे बघा. खूप सारी दुकानं आहेत तिकडे, शॉपिंग करू शकता तुम्ही, डिनर करू शकता. आलोय आणि आता जस्ट बाहेर आलो रूमच्या. आता हे बघा काय पाऊस पडतो इकडे मस्तपैकी एकदम जोरात, ते पण वाव, पहिला पाऊस, ते पण गोव्याला येऊन भारी वाटतंय. फक्त आम्ही बीचवर होतो तेव्हा पडायला पाहिजे होता, पण ठीक आहे. मस्त थंडगार हवा सुटलेली आहे. आवाज बघा, आवाजावरून तुम्हाला कळत असेल. तर हा होता आपला नॉर्थ गोवाचा प्रवास. असाच जर का साऊथ गोवाचा पण प्रवास तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलला प्राजक्त प्रवासला नक्की सबस्क्राईब करा. त्याखाली असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल.
आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.